नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, टी परीक्षा पेपर क्रमांक 2चा असणारा आवश्यक सिलेबस अभ्यासक्रम या ठिकाणी आपण समजावून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या या प्रयत्नामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळवता येईल, पात्र होता येईल। त्याच पद्धतीने आपल्या या चॅनेलवरती आपण आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 अभ्यासक्रम व त्यासाठी आवश्यक असणारी जी संदर्भ पुस्तके आहेत त्या संदर्भात या ठिकाणी आपण पाहूया। पेपर क्रमांक 2चा आपण अभ्यासक्रमाचा विचार जर केला तर आपण त्या ठिकाणी इयत्ता 6वी ते 8वी साठी खरं तर हा पेपर असतो। उच्च प्राथमिक स्तर त्या ठिकाणी निवडावा लागतो। यासाठी वेगवेगळे विषय आहेत, तर त्या ठिकाणी असणारे एकूण जर पाहिलं तर आपण 5 विषयांना तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि त्या 5 विषयांमध्ये पण सब विषय असतात। आतमध्ये आपण थोडक्यात विषय घेतला तर आपला समजा समाजशास्त्र विषय घेतला तर त्याच्यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे किंवा इतर जे विषय असतात। विज्ञान घेतलं तर विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असे जे विषय आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास करावा लागतो। ओके, तर त्यामधलाच पहिला जो विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, 30 गुणांसाठी यावरती प्रश्न असतात। व्यवस्थित अभ्यास करा, कारण की हे हातचे गुण आहेत, तुम्हाला सहजपणे हे 30 गुण मिळवता येतात। या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भित असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल। तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम, 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित बीएड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील। त्यासाठी संदर्भित पुस्तके सुद्धा भरपूर आहेत मार्केटमध्ये, तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वापरू शकता। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर के सागर पब्लिकेशन्स आहे, त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर फडके पब्लिकेशनच्या नोट्स आहेत, त्या आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करेल, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो। जेवढ्या नोट्स आहेत, काही प्रश्नपत्रिका आहेत, त्याच पद्धतीने काही तुम्हाला मराठीचे काही वेगवेगळ्या नोट्स आहेत त्यासुद्धा आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेल। पहा, त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर सुराशे सरांचं सुद्धा बालमानसशास्त्राचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता। भाषा 1 साठी किंवा 3 साठी किंवा 2 साठी आपण म्हणूया, तर त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आहेत। भाषा वेगवेगळ्या असतात, मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, कन्नड, गुजराती, बंगाली, तेलुगू, तुम्ही जी भाषा निवडणार आहेत ती। भाषा क्रमांक 1 साठी आणि 2 साठी जर पाहिलं तर त्या ठिकाणी वेगवेगळी पुस्तकं आहेत। त्या ठिकाणी मोरा वाळंबे सरांचं मराठीसाठी पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं आहे, आशा लत्ता गुट्टे मॅडम यांचं पुस्तक आहे, के सागरचं पुस्तक आहे किंवा अदर नोट्ससुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। 2 विषय पाहिला, इंग्रजी विषयासाठी आपण जर विचार केला तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक त्या ठिकाणी आहे। त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर शेख सरांचं पुस्तक त्या ठिकाणी आहे किंवा इतर वेगवेगळ्या नोट्स त्या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। गणित व विज्ञान विषयाचा विचार जर केला तर एकूण 60 गुण आहेत। आता वरती 30 गुण होते, 3 विषय आपण पाहिले बालमानसशास्त्राला 30 गुण, मराठी विषय असेल तर 30 गुण किंवा हिंदी असेल तर प्रथम भाषा तुम्ही कोणती निवडू शकता, हिंदी किंवा मराठी घेऊ शकता। इंग्रजी जर घ्यायची असेल तर पहिली भाषा मराठी घ्यायची, दुसरी इंग्रजी येते, हे लक्षात ठेवा। ही बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे खरं तर। गणित व विज्ञान विषय आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर एकूण 30 असे एकूण 60 गुणांचे प्रश्न असतात। यावरती आपण जर पाहिलं तर त्यामध्ये गणित व विज्ञानाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या संबंधीचे प्रश्न असतात। त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर वेगवेगळे जे या गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या संबंधीचे प्रश्न असतात। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमासंबंधी विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम लागू राहील। संदर्भ पुस्तकं जर पाहिली तर आपण त्या ठिकाणी नितीन महाले सरांचं पुस्तक वापरू शकता, सतीश वसे सर आहेत, पंढरीनाथ राणे सर आहेत, सचिन ढवळे सर आहेत। त्याच पद्धतीने वेगवेगळ्या साध्या सोप्या नोट्ससुद्धा तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्या वापरू शकता किंवा साधं सिंपल 5वी ते 10वीचं विज्ञान खूप महत्त्वाचं आहे, त्यावरती अगदी कधी डिटेलमधले सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात। सामाजिक शास्त्र इथे सुद्धा तुम्हाला एकूण 60 गुण आहेत।
यामध्ये सुद्धा वेगवेगळे विषय आहेत. आपण जर पाहिलं तर सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर मधील संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. काठिण्य पातळी जर पाहिली तर वरील सर्व विषयांच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावरील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्नसुद्धा असू शकतात. लक्षात घ्या, प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वी व पाठ्यक्रम असेल. प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजे BEdचा तुमचा अभ्यासक्रम असेल. प्रचलित संबंधित विषयातील राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इयत्ता 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके प्रचलित BEd अभ्यासक्रम व पाठ्यक्रम असेल. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर संदर्भ पुस्तक भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र शालेय 3री ते 12वीची पुस्तकं वाचायची आहे. TET अभ्यास करूनच सुटता येईल, कारण की आपण जर पाहिलं तर सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांना अगदी डिटेलमध्ये प्रश्न विचारलेले असतात, जसं विज्ञानामध्ये सुद्धा आहे. सेम तुम्हाला अगदी कोणताही त्या ठिकाणी एखादा थोडक्यात घ्यायचं म्हटलं तर समाजसुधारकावरती त्याचं कार्य, त्याचे जन्म, त्याचा प्रत्येक गोष्ट काही त्याने म्हणजे काय लिहिलं आहे, त्याचा एखादा ग्रंथ असेल किंवा अदर काही कुठं सामाजिक कार्य असेल त्या संदर्भातचे प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, TETसाठी प्रश्नपत्रिका तुम्हाला आत्ताच सांगतो की वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका घेऊ शकता. सजेस्ट तुम्हाला करताना मी अशीच घ्या असं सजेस्ट करणार नाही. ओके. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका देखील आपल्या चॅनलवरती मी अगदी व्यवस्थित विश्लेषण करून अपलोड करणार आहे तुमच्यासाठी. त्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.